तर महाराष्ट्रात गेल्या 10 ते 12 वर्षात आर्थिक धोरणात काही ढोबळ चुका सुद्धा झाल्यात. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिकं म्हणजेच कापूस, सोयाबीन, ऊस आणि भात या चारही पिकांबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. ही कोरडवाहू पिकं आहेत. त्यांचा उत्पादन खर्च वाढतोय, पण पिकांना उत्पन्न म्हणजेच भाव व्यवस्थित मिळत नाही. त्यासाठी योग्य ती पणन व्यवस्था, मूल्यवर्धन, गुंतवणूक, खाजगी सुद्धा आवश्यक आहे. महाराष्ट्रात शेतमजुरीचा दर, खास करून महिला मजुरांना मिळणारा दर देशातील सर्वात कमी दरापैकी एक आहे. याचा सरळ सरळ संबंध प्रमुख पिकांची जी वाईट स्थिती आहे त्याच्याशी आहे. शेतमजुरांची परिस्थिती सुधारायची असेल तर प्रमुख पिकं कशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे पाहिलं पाहिजे. पण दरम्यानच्या काळात रोजगार हमीची कामं वर्षातून किमान 200 दिवस किमान 400 रुपये मजुरी देऊन काढली जावीत. छोट्या शेतकऱ्याचं आर्थिक गणित नीट बसावं म्हणून लोकसंघटन आवश्यक आहे. त्यातून पाण्याचा सुयोग्य आणि समन्यायी वापर, निविष्ठांची सामुदायिक खरेदी विक्री इत्यादी बाबी सुद्धा होऊ शकतात.